विद्यार्थी मित्र नमस्कार. मी डॉक्टर भारत एलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण 2999 एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा जो पर्यावरण जागृती हा जो कंपल्सरीचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 3 इकोसिस्टीम मधील आपण मागील तासिकेला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या परिसंस्था, त्या परिसंस्थेमध्ये असणाऱ्या जैविक अजैविक घटक असेल, त्यांचे असणाऱ्या जीवनाविषयी किंवा त्यांच्या असणाऱ्या आंतरक्रिया, त्यामध्ये वनस्पती जीवन असेल, प्राणी जीवन असेल, त्याचबरोबर असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था याविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहेत. आता ह्याच अशाच एक प्रकारच्या वेगळ्या परिसंस्थेविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आता इकोसिस्टीम म्हणजे काय किंवा परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थामध्ये येणारे घटक कोणकोणते, परिसंस्थेचा असणारा वेगवेगळ्या प्रकारचा ह्यो कोणता, ह्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. म्हणजे सांगत असताना किंवा विचार करत असताना ही एक अशा प्रकारची वेगळी परिसंस्था कशी आहे याचा आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. तर चला बघूया आजची वेगळी परिसंस्था. विद्यार्थी मित्रांनो, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था बघत असताना आपल्याला यात खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेचे दोन प्रकार पडतात. आता खाऱ्या पाण्यातील परिसंस्था म्हणजे काय, तर आपण बघितलं की खाऱ्या पाण्यात कुठे कुठे आढळून येतं, तर खारं पाणी हे असतं समुद्र असेल, या ठिकाणी असताना आपलं महासागर असेल, या ठिकाणी खाऱ्या पाण्यातील परिसंस्था होतात. आता खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. आता एक प्रकार, पहिला प्रकार पडतो खाडी परिसंस्था आणि दुसरा प्रकार पडतो सागरी परिसंस्था. आता खाडी परिसंस्था म्हणजे काय किंवा सागरी परिसंस्था म्हणजे काय, हे आपण याविषयी चर्चा करणार आहोत. आता खाडी परिसंस्थेचा विचार करत असताना सर्वात प्रथम बघूया खाडी परिसंस्था म्हणजे काय. खाडी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. आता खाडी परिसंस्थेतील पाणी जर क्षारजल असेल, गोडजल असेल, यांच्या संक्रमणामध्ये होते. म्हणजे खाडी परिसंस्थेतील पाणी फारच खारे नसते आणि फारच गोड नसते, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे या खाडी परिसंस्थेमध्ये. कारण खाडी परिसंस्थेमध्ये त्या ठिकाणी गोड्या पाण्या आणि नदीतून वाहून आणलेलं गोडं पाणी आणि समुद्रातील खारं पाणी या ठिकाणी त्यांचा संक्रमण अवस्था त्या ठिकाणी असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे गोडेपणा असेल, खारटपणा असेल जास्त असल्यामुळे ह्या परिसंस्थेचा समावेश जास्तीत जास्त प्रामुख्याने खाऱ्या पाण्यामध्ये समावेश केला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत प्रवेश करते तो भाग जो असतो त्याला आपण काय म्हणतो, खाडी म्हणतो. म्हणजे समुद्राचे पाणी नदीच्या मुखात, म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते तो म्हणजे नदीचं मुख जेथपर्यंत प्रवेश करते, म्हणजे समुद्राचं पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत प्रवेश करते तो जो भाग असतो त्या भागाला काय म्हणतो आपण, खाडी असं म्हणतो. आता ही खाडीचा प्रदेश आहे, ह्या ठिकाणी असणारी परिसंस्था. आता किनाऱ्याजवळ असणाऱ्या जमिनीवर एखादा चिंचोळ्या भागामध्ये सागराचे पाणी शिरले तर त्याला खाडी असे म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाडी परिसंस्था आपल्याला बघायला मिळतात. आपण याला म्हणतो की खाडी परिसंस्था किंवा खाडी. आता या खाडीमधले असणारं वनस्पती जीवन, प्राणी जीवन यांचा असणारं त्या ठिकाणी असणारे जैविक आणि अजैविक घटक यामधील असणारी ज्या आंतरक्रिया, यामधून जी परिसंस्था किंवा ज्या प्रकारची इकोसिस्टीम त्याला आपण म्हणायची खाडी परिसंस्था. आता मग थोडक्यात ह्या गोष्टी आपण अभ्यासत असताना किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहित असताना खाडी परिसंस्थेमध्ये असणाऱ्या गोष्टी कशा सांगता येतील अशा प्रकारची खाडी परिसंस्था. आता पुढं पुढे बघितल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असं सर्वात महत्वाचं गोड आणि संक्रमण अवस्था म्हणून या खाडी परिसंस्थेकडे बघितलं जातं. आता आपण जर थोडक्यात जर आपण विचार केला की या असणाऱ्या खाडी परिसंस्थेमध्ये, या खाडी परिसंस्थेमध्ये जीवसमूहांना आवश्यक असणारे खाद्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ भरती असेल, ओहोटी असेल, समुद्र प्रवाह असेल, लाटा असेल, नद्या, जलगॅस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या घटकांमुळे या ठिकाणी ऊर्जा संक्रमण, ऊर्जा ट्रान्समिशन या ठिकाणी वेगाने होत असते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात पोषक द्रव्याच्या पुरवठ्याबरोबर त्याज्य पदार्थाचे वहनही त्या ठिकाणी होत असते. अशा अनुकूल पर्यावरणामुळे विविध जीवांचा विकास मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेला असतो. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार करूया की खाड्यांमध्ये सर्व सूर्यप्रकाशाची किरणे खोलवर जात असल्यामुळे तापमान बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे तेथील जर आपण असा विचार केला की येथील पाण्याच्या तापमानावर नदीचं जिओलॉजी असेल किंवा भरतीच्या लाटांचा परिणाम प्रामुख्याने या ठिकाणी झालेला आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात खाड्यांच्या पाण्याचे तापमानाचे वैशिष्ट्य जर आपण विचार केला की त्याचा पृष्ठभाग हा हिवाळ्यात थंड होतो आणि उन्हाळ्यात गरम असतो. आज पण या एकूण ठिकाणी पाणी गरम असते आणि त्याचा परिणाम जीव वाढीवरही झालेला असतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात जलवीय समाजाची ज्या ठिकाणी उत्पादकती खऱ्या अर्थाने प्रवाळ खडकांच्या स्वरूपावर अवलंबून असते, अशा खडकांमध्ये आपण जल क्षारजल असेल किंवा गोडजल असेल यांच्या संक्रमण आढळत असल्यामुळे त्या ठिकाणी असणारे वैशिष्ट्यपूर्ण असे वेगवेगळ्या प्रकारचे जीव समाज त्या ठिकाणी निर्माण होतो असं आपल्याला म्हणता येईल.
म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या गोड्या पाणी असेल किंवा खारं पाणी असेल, या ठिकाणी जे संक्रमण करत असतं आणि संक्रमणामुळे एक वेगळ्या प्रकारचा जीव समाज तयार होतो. आणि हा जीव समाज तयार होत असताना या सर्वात महत्वाचं वेगळ्या प्रकारचं असणारं ह्या परिसंस्थेमधलं हे एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात गोड्या पाण्यातील परिसंस्थामध्ये असणारे सजीव असतील, खाऱ्या पाण्यातील परिसंस्थामध्ये असणारे सजीव या ठिकाणी आढळतात. आणि म्हणजेच या ठिकाणी असणाऱ्या जीव समाजाचे मिश्रण प्रामुख्याने या भागामध्ये आढळते असंही म्हणता येईल. म्हणजे जीव समाजामध्ये विविधता आढळते, परंतु एकूण येथील सजीवांमधील विविधता सामान्य पर्यावरणातील सजीवांमधील विविधतेपेक्षा कमी असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच एकूण सजीवांमधील विविधता सामान्य परिवारातील सजीवाच्या विविधतेपेक्षा कमी असते असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच खाड्या परिसंस्थेमध्ये जर बघितलं आपण तर विविध प्रकारचे जीव आढळत असल्यामुळे त्यांच्यामधील असणाऱ्या आंतरक्रिया असतील मात्र फार मोठ्या कमी प्रमाणात त्या ठिकाणी आढळतात. त्यामुळे परिसंस्थेमध्ये असतील काही सजीवांची संख्या मात्र त्या ठिकाणी जास्त आढळते असं आपल्याला म्हणूया. थोडक्यात खाडी परिसंस्थेमध्ये असणारं वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आपण या ठिकाणी बघतोय. आता पुढे जाऊया. पुढचा विचार करत असताना खाडी परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. आता त्या कोणत्या किती प्रकारच्या आढळतात तर त्या प्रामुख्याने 4 प्रकारच्या आढळतात. आता त्या कुठल्या 4 प्रकारच्या आहेत तर पहिल्यांदा बघूया वनस्पती प्लवक. आता या वनस्पती प्लवकामध्ये किनारी किंवा दलदली वनस्पती, तिसरा प्रकार जो आहे तो चिखलातील शैवाले किंवा अपी वनस्पती. आता वनस्पती प्लवक म्हणजे काय की खाडी परिसंस्थेमध्ये नेहमी गढूळ पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी वनस्पती प्लवक हे मोठ्या प्रमाणावर आढळते. आता वनस्पती प्लवकाच्या विविध प्रकारच्या जाती ह्या परिसंस्थेमध्ये आढळतात. उदाहरणार्थ डायटॉमच्या विविध जाती. आता पुढचा जो प्रकार येतो तो किनारी किंवा दलदल वनस्पती, यामध्ये गवत, काही तंतुमय शैवाले यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा येतो शिखलातील शैवाले. आता शेवाळे किंवा आता चिखलातील शेवाळे कुठले असते तर खाडी परिसंस्थेमध्ये खोल चिखलामध्ये विविध प्रकारचे हरित शेवाळे किंवा नीलहरित शेवाळे असतात. येथील बहुतांशी शेवाळे हे नागरी भागातील शैवाल्यासारखीच असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता अपी वनस्पती म्हणजे काय? अपी वनस्पती म्हणजे खाडी परिसंस्थेमध्ये अपी वनस्पतीचे प्रमाण बरेच असते. आता ही वनस्पती म्हणजे काय? दुसऱ्या वनस्पतीवर संपूर्णपणे आधार घेऊन तयार होणारी वनस्पती. थोडक्यात तिला म्हणायचं आपण एक सजीवी वनस्पती आपण त्या ठिकाणी म्हणतो. उदाहरणार्थ दगडफूल असेल, शैवाल असेल, शंखपुष्पी असेल यांचा समावेश प्रामुख्याने या अपी वनस्पतीमध्ये होतो. आता खाडी परिसंस्थेचा जर विचार करत असताना प्राणी जीवनाचं वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी आढळते. म्हणजे ते मुख्यतः प्राणी जीवन प्लवक असेल किंवा इतर प्राणी त्या ठिकाणी आढळतात. अलीकडच्या काळामध्ये खाड्यांचे प्रदूषण वाढत असल्यामुळे खाडी परिसंस्थेमध्ये अस्तित्व धोक्यात आले आहेत. विशेषतः आपण अनेक ठिकाणी असा जर विचार केला तर औद्योगिक त्याज्य पदार्थ खाड्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे त्या ठिकाणी परिसंस्थेचे अस्तित्व धोक्यात आले आहेत असे आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात ह्या खाडी परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने पुढील चार प्रकारच्या वनस्पती, प्रामुख्याने वनस्पती प्लवक असेल, किनारी किंवा दलदलीच्या वनस्पती असेल किंवा चिखलातील शैवाले असतील, ह्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती हे प्रामुख्याने या खाडी परिसंस्थेमध्ये आढळतात. अशा प्रकारचं ह्या खाडी परिसंस्थेमधलं असणारं वनस्पती जीवन असेल, या वनस्पती जीवनाचा प्रामुख्याने याच्यावरती परिणाम होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे खाडी परिसंस्था ही कशी महत्वाची आहे या ठिकाणी आपण बघितली. आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खाडी परिसंस्था म्हणजे काय किंवा खाडी म्हणजे काय किंवा खाडी परिसंस्थेमध्ये आढळून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यामध्ये काय बदल होतात, त्यामध्ये संक्रमण अवस्था म्हणजे काय हे आपण याच्या ठिकाणी बघितलं. किंवा आपण विचार करत असताना खाडी परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती कोणकोणत्या आढळतात त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला. म्हणजेच खाडी परिसंस्था ही किती महत्वाची आहे आणि खाडी परिसंस्था कशी निर्माण झाली आहे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, यावरती आपण मेल करू शकता. कुणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी नक्कीच उत्तर शोधूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये एवढं थांबूया आणि आता पुढील तासिकेला भेटूया आणखीन एक इकोसिस्टीम किंवा परिसंस्था घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.